लाखो लहान मोठ्या नद्या ज्याप्रमाणे सागराकडे प्रवाहित होतात त्याचप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागातल्या दिंड्या पंढरपूरच्या भक्तिसागरात विलीन होण्यासाठी त्या दिशेने मार्गक्रमण करतात। अहमदनगर जिल्ह्यातल्या देवगड देवस्थानची दिंडी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिस्तीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। 42 वर्षांपासून शिस्त आणि भक्तीचं उत्कृष्ट दर्शन घडवणारी ही दिंडी सगळ्यांसाठीच आदर्श ठरते आहे। पंढरीची वारी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी मोठी पर्वणी। पंढरपूरला निघालेल्या दिंड्यांमध्ये अहमदनगरच्या देवगडची दिंडी वेगळी भासते। पांढरे शुभ्र कपडे, रोडच्या कडेनं एका रांगेत चालणारे अतिशय शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट व्यवस्थापन हेच या दिंडीचं वैशिष्ट्य। मागच्या 41 वर्षांपासून ही दिंडी पंढरपूरला जात असून दिंडीचं हे 42वे वर्ष आहे। नेवासा तालुक्यातल्या देवगडचे भक्तगिरी महाराज या दिंडीचं अधिपत्य करतायत। श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा हा पालखी सोहळा यावर्षी हे 42वे वर्ष आहे। गेल्या 42 वर्षापासून सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन या सोहळ्यामध्ये सर्व एक भगवत चिंतन करीत भजन करीत पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात असतात। पण सर्वांच्या अंतःकरणामध्ये आज एकच विठुरायाला साखळं घालण्याचे साखळं घातलेलं आहे की पाऊस वेळेवर पडला पाहिजे आणि तोही भरपूर झाला पाहिजे। काही पुरुष वारकरी दाढी कटिंग करण्यात मग्न झालेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे दिंडीतल्या वारकऱ्यांना दाढीसाठी पैसेही द्यावे लागत नाहीत। नाभिक समाजातले वारकरी विनामूल्य सेवा करतात। गेले 4 वर्षापासून आम्ही परमपूज्य सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी पांढरीपूल या ठिकाणी येऊन सर्व भक्तांची विनाशुल्क दाढीची सेवा या ठिकाणी करीत असतो। आमचं गाव सलाबतपूर हे या ठिकाणावरून 40 ते 45 किलोमीटर अंतर आहे, परंतु आम्ही बाबांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येऊन सर्व वारकऱ्यांचे जेवढे होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा जयघोष करत नाचत गाजत सर्व वारकरी आनंदमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करत तब्बल 1 महिना प्रवास करूनही कोणताही शारीरिक त्रास त्यांना होत नाही। दिंडीमध्ये चालत असताना साधू संतांची वचनं संतांच्या समागमामध्ये बौद्धिक ज्ञान हे प्राप्त होत असतं। आध्यात्मिक जीवनामध्ये शारीरिक, बौद्धिक आणि आत्मिक समाधान या 3ही गोष्टी या दिंडीच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात। मी 4-5 वर्षापासून दिंडीत येतो। दिंडीत फार आनंद आम्हाला भेटतो। आनंद गाते भजनं म्हणत चालायचे। आम्ही झेंडे घेऊन चालतो। अगदी व्यवस्थित चालू आहे आमचं। दरवर्षी वारीला आल्याशिवाय राहत नाही। आम्ही दरवर्षी टायमाने आम्ही वारीला येतो। आणि ह्या दिंडीत जेवढं काही आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी दिलेलं ते पूर्ण ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं। दिंडीचा खूप आनंद मिळतो आणि याच्यानंतर पांडुरंगाची भेट झाल्यानंतर मनाला समाधान होतं आणि जीवाला मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक होतं। विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन जरी पंढरपुरात होत असलं तरी क्षणाक्षणाला आणि जागोजागी विठ्ठल भेटीचा आनंद हे वारकरी घेताना दिसतात। लैलेश भार्गजे, साम टीव्ही, अहमदनगर।